हं. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये. आणि आपली तूर जी आहे ही आहे शिवनेरी 45 अर्लीवाली. मागच्या वर्षी लेटवाली होती. आणि या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असते, तर या तुरीला पांढऱ्या मुळ्याची संख्या ही भरपूर असते. आणि जे खोड असते मेन मुळी, हे बघा अशा प्रकारे लांब मुळ्या. तर ही मुळी जी आहे, तर ही मुळी बघा अशा प्रकारे लांब असते. 1 फूट 2 3 4 4.5, म्हणजे अजून इकडे सुद्धा ती साधारणतः 2 फुटापर्यंत गेली असते. म्हणजे एक मुळी आपली साधारणतः इथं 6 ते 7 फूट लांब जाते. याचं कारण एकच आहे की या तुरीला मुळ्याची संख्या भरपूर आहे. आणि मुळ्याची संख्या भरपूर तर आहेच, परंतु ज्या छोट्या मुळ्या आहेत, पांढऱ्या मुळ्या आहेत, ह्या सर्व याला भरपूर भरगच्च मुळ्या आहेत. त्यामुळे जमिनीतलं अन्नद्रव्य जे आहे ते भरपूर हे ओढल्या जाते. आणि भरपूर ओढल्या गेल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये याला जास्त खाद्य द्यायची गरज पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला मर या जास्त मुळ्या असल्यामुळे लागत नाही. तर या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे मर न लागणे. आणि तुम्ही बेडवर सुद्धा घेऊ शकता, पेरणी सुद्धा करू शकता. कुठल्याही प्रकारची आपल्याला याच्यावर रोगराई मर वगैरे दिसणार नाही. कारण या तुरीचं जे शेंग आहे, ही शेंग टरफल जाड असल्यामुळे हिला अळीचा अटॅक कमी येतो. त्याच्यानंतर ती लगेच जाड टरफल असल्यामुळे अळी येणार नाही. आणि फवारणीचा पण परिणाम जास्त दाखवतो. आणि दाना जाड आहे, उत्पादन भरपूर आहे. आता यावर्षी आपल्याला या 1.25 एकरमध्ये साधारणतः इथं 21 क्विंटल 50 किलो उत्पादन निघालेलं आहे. आणि भरपूर 12 बाय 1 फुटावर आपल्याला एवढं उत्पादन म्हणजे भरगचं उत्पादन आलेलं आहे. तर या शिवनेरी 45 पासून एवढं उत्पादन आपण सुद्धा काढू शकता. याचं वैशिष्ट्य एकच की या तुरीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागेल. तर यासाठी आपल्याला आता व्यवस्थापन चांगलं करायचं असेल तर विनोद मैल ॲग्री पॅटर्न हे आपल्याला इथं बघावं लागेल. आणि त्यानुसार आपल्याला नियोजन व्यवस्थापन करावं लागेल. तर आपण यावर्षी शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी लावून भरघोस उत्पादन घेऊ शकता.